आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोणी कुठेही जाणार नाही. बाप्पा इथेच राहणार. खरंच? हो. गौरीजी, तुम्ही खुश आहात ना आता? मी नाही येणार परत तुमच्या आयुष्यात, कधीच नाही येणार. आता तुमचं आयुष्य फक्त तुम्ही आणि बिट्टी दोघींभोवतीच फिरत राहील. हेच हवं होतं ना तुम्हाला? आता तुम्हाला जे हवंय तेच होईल गौरीजी. तुमचा आनंद सोडून काही नकोय मला. पण एक वचन द्याल? पुढच्या जन्मी मला हवं असलेलं विश्व तयार करूया आपण. तुम्ही, मी आणि बिट्टी. पण पुढच्या वेळी मेड बनून आलात तर उगाच लग्न झालं असं खोटं नका सांगू मला. तुम्हाला माहिती आहे ना मला खोटं नाही आवडत. आणि मीही वचन देतो, पुढच्या जन्मी मी दारू वगैरेच्या आहारी अजिबात जाणार नाही. आणि हो, मला घाबरूही नका तुम्ही. ते सेल्यूट वगैरे नका करू. आपल्या प्रेमाची गोष्ट या जन्मी ज्या पानावर सोडून दिली आहे ना, त्याच पानावरून पुन्हा सुरू करू. या जन्मीची राहिलेली स्वप्न पुढच्या जन्मी पूर्ण करू. गौरीजी, एवढं कराल माझ्यासाठी? रुद्र, काय रे, इथे काय करतोयस? नाही, मी ते
जाण्याआधी जरा रुद्र, तुला माहितीये ना की तू एकटा नाहीयेस. तू फक्त एकदा मला परवानगी दे, मग मी बोलेन ना तिच्याशी. तू तिला सांगितलंस ना तू जातोयस ते? का तिला न सांगताच निघालास तू? आतापर्यंत त्यांना कळलेही असेल. आणि त्याने काय फरक पडतो नंदाई? त्यांना नकोय मी आता त्यांच्या आयुष्यात. मग मी त्यांच्यापासून 2 कोस लांब काय आणि 1000 कोस लांब काय फरक पडतो? तिला नसेल फरक पडत, पण तुला पडतो ना. तू राहू शकशील तिच्याशिवाय एकटा? तिची आठवण आली नाही असा एक क्षण तरी जाईल तुझा? तुझं मन तिच्या भोवती घुटमळत राहणार नाही याची खरंच खात्री आहे तुला? म्हणून मी मनाचं नाही तर मेंदूचं ऐकायचं ठरवलंय. हे मन इमोशनल असतं का नंदाई? उगाच इथे अडकवून ठेवता. आता मी वाहत जायचं ठरवलंय. आयुष्य जिथे घेऊन जाईल तिथे जायचं. काय होतं त्याने? काहीच नाही. पण आता माझंच बघ ना. माझं रडूनही झालं, लढूनही झालं. आता जे आहे ते स्वीकार